Headlines, प्रायोजक सोफा फैक्ट्री, the complete living solutions under one roof. धनुष्यबाण चिन्हाबाबतचा अंतिम निर्णय 30 जानेवारीला. सूत्रांची माहिती, फक्त बाळासाहेबांची शिवसेना पक्ष सादर करणार लेखी उत्तर. आज रात्री जेएनयू मध्ये होणाऱ्या बीबीसी डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगला पेटला वाद. जेएनयूएसयू आणि आयोजकांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल. पालघर रेल्वे स्टेशनवरील लिफ्टमध्ये बिघाड. 1.5 तासांच्या प्रयत्नानंतर लिफ्टमध्ये अडकलेल्या महिला प्रवाशांची सुटका. रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त. पुण्यात जात पंचायतीनं सामाजिक बहिष्काराची भीती दाखवल्यानं या समाजातील 400 मुलांची लग्नच होत नसल्याची धक्कादायक बाब समोर. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना जीवे मारण्याची धमकी. छतरपूर पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा शोध सुरू. मुंबई विमानतळावर 2 परदेशी नागरिकांकडून $90,000 जप्त. पुस्तकांच्या पानांमध्ये लपवून आणले होते डॉलर्स. आणि अश्लील गाणं गायल्याच्या तक्रारीनंतर प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि पॉप गायक हनी सिंग या दोघांना नागपूर न्यायालयाचा अल्टिमेटम. 7 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. तर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील सीएनजी पंप 27 जानेवारीपासून राहणार बेमुदत काळासाठी बंद. नफ्याचा हिस्सा टोरंट कंपनीकडून दिला नसल्याचा पंप चालकांचा आरोप.